मित्र हो, आमदार खासदार लोकांची मतं घेऊन निवडून येतात. निवडून आल्यावर यातले काही जण आपल्या मतदारांनाच गुलाम समजायला लागतात. गुलाम म्हणजे ज्यांनी त्यांना आमदार केलं, खासदार केलं, त्यांचेच हे मालक बनतात. काही काही आमदार खासदारांचा रोबाब बघून अनेकदा डोळे विस्फारतात हो. निवडणुकीत फाटक्या माणसाला सुद्धा हात जोडतात, कमरेपासून खाली वागतात आणि निवडून आलं की काही जण त्याच मतदारावर डाफरतात, आपल्या आमदारकीचा रुबाब दाखवतात. नेत्यांच्या अरेरावीचे अनेक व्हिडिओ या आधी सुद्धा आपण पाहिलेले आहेत. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांशी बोलताना सुद्धा काही जण किती मगरुरी करतात बघा. जसं काही हे अधिकारी, सरकारचे अधिकारी या मंडळींचे घरगडी बनलेले आहेत, त्यांच्या शेतातले कामगार बनलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तर सरकारी यंत्रणांचं मूळ अस्तित्व हरवून गेलेलं आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा महत्वाच्या यंत्रणांचा सुद्धा राजकारणासाठी वापर केला जातो. तिथं बाकीच्या शासकीय यंत्रणाची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांची काय अवस्था होत असेल, खरं तर हे वेगळं सांगायची काही गरज नसावी. आता बघा, कुठं आग लागली तर फायर ब्रिगेडची आठवण येते. अहो, आपला जीव धोक्यात घालून फायर ब्रिगेडचे हे जवान लोकांचे प्राण वाचवतात, आग विझवतात. भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं मात्र आपल्या मालकीची खाजगी कार धुण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, चमकावण्यासाठी फायर ब्रिगेडला कामाला लावलं हो. फायर ब्रिगेडचे जवान आमदारांची गाडी धुत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चोहो बाजूनी या आमदार महाशयावर टीका सुरू झाली. नव्हे, टीकेची झोड उठली, झोड, भडीमार. फायर ब्रिगेड म्हणजे आपत्कालीन सेवा. आमदारांकडून त्याचा वापर खाजगी कामासाठी आणि तोही आपली खाजगी गाडी धुण्यासाठी केल्याचं पाहून नागरिकांनीही मोठा संताप व्यक्त केला. त्यानंतर पत्रकारांनी या आमदार महोदयाला या व्हिडिओ बाबत आणि या घटनेबाबत विचारलं. त्यांनी मात्र म्हणजे या आमदार महोदयांनी लोकांचीच लायकी काढली. काय म्हणाले ते, हा विषय उचलून धरणाऱ्या लोकांची काय लायकी आहे, असा उलटा सवाल या आमदार महोदयांनी केला. आपण काहीही चुकीचं केलेलं नाही असं तर त्यांना सांगायचंच होतं, पण त्या पुढे जाऊन त्यांनी कहर केला, कहर. गाडी काय आमदार धुतात का, असा प्रश्न त्यांनी केला. मग आता बघा, आमदारांची गाडी फायर ब्रिगेड धुते का? मध्य प्रदेशातल्या सिंगरौली मतदारसंघाचे भाजपाचे आमदार रामनिवास शहा यांचा थाट कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. हा व्हिडिओ बघा. मग काय हो, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना तर हा आयताच विषय मिळाला ना. काँग्रेस पक्षानं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि म्हटलं, काही वेळा भाजपाचे काही नेते जनतेला भाडेकाट टट्टू म्हणतात, तर यांच्यासारखे आमदार जनतेच्या अशा प्रकारे जनतेचा अपमान करीत आहेत. जनतेला लुटा, मजा करा आणि मग कुणी प्रश्न विचारला तर त्यानं शिव्या द्या. हा भाजप नेत्यांचा फंडा असल्याची टीका सुद्धा काँग्रेसने केली. हे आमदार महाशय म्हणतात, हा व्हिडिओ आपणही पाहिलेला आहे. आमदार किंवा खासदार आपली गाडी स्वतः धुत नाहीत. चालकानं सांगितलं
फायर ब्रिगेडची गाडी महापौरांच्या घरी पाणी भरण्यासाठी आलेली होती. त्याच वेळी माझी गाडी तिथं उभी होती. त्यावेळी चालकानं थोडं पाणी मारलं. मी चालकाला याबाबत खडसावलेला आहे की पुन्हा असं करू नका म्हणून. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि हा विषय केवळ थोडं पाणी मारण्यापुरताच आहे का हे सुद्धा तुम्हीच ठरवा. आणि मग हा सगळा प्रकार बघून तुम्हाला काय वाटलं हे सुद्धा तुम्ही जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.